संगीतरत्न प्रकाशबुवा आकेरकर प्रस्तुत सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ आवेरा या नाट्यमंडळातील नारद भूमिका साकारणारे आणि श्री क्षेत्र गाणगापूर यातील स्वामींची भूमिका साकारणारे आपल्यासोबत श्रीपाद सुळकर आहेत आणि यांच्याशी आपण चर्चा करतो आहे। आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याविषयी आपण चर्चा करतो आहे, नाटकाचं नाव विचारतो आहे आणि ती नारद गीतं जी सादर करतात त्यांच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे। आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव। नमस्कार, मी अनंत गणेश आरोग्य श्रीपाद आरोग्य। आजचा नाट्यप्रयोग जो चालू आहे त्याचं नाव विशेषात्मक लक्ष्मी नरसिंह आणि या नाट्यप्रयोगामध्ये नारद गीत आत्ता तुम्ही एक पहिलं सादर केलात, गजानना गजवदना ह्या म्हणजे नाटकामध्ये वापरत असताना ह्या गीताची म्हणजे खूप छान तुम्ही गायलात आणि मागच्या कालावधीत बऱ्यापैकी व्हायरल झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून। मग ते नेमकं गीत निवडताना किंवा काय त्या गीतामागची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल? जे गीत मी प्रथमतः सादर केलं, नमो नमो गणराय गजवदना गणराया, हे गीत ज्यावेळी सन्माननीय आमचे मालक प्रकाश आकेरकर यांच्या घरी रेसल घेण्यासाठी मी गेलो होतो, त्यावेळी सन्माननीय पक्वायोजक श्री दादा आकेरकर यांनी यूट्यूबवर म्हणजे नीलकंठ काहीतरी नाव त्यांच्यानी ते गाणं ते यूट्यूबवर टाकलेलं, ते मी ऐकलं आणि ते मला आवडलं म्हणून मी ते सादरीकरण केलं आणि लोकांनी भरभरून साथ दिला त्या गाण्याला। पण त्याच्या मागे जो गीत मी सादर करत होतो ते असंख्य लोकांना आवडलं। त्यानंतर जे मूळ ज्यांनी लिहिलं ते गाणं किंवा म्हटलं ते सन्माननीय महेंद्र पिंगुळकर यांचं नाव मला माहीत नव्हतं। नेमकं त्यांच्यानी ते गाणं काढलं किंवा काय केलं, त्यांचे हितचिंतक असो किंवा त्यांचे जे शिष्य असो, त्यांच्यानी जेव्हा मला मेसेज केला की आमच्या बुवांचं गाणं तुम्ही म्हणता दशावतारा, त्यांचं नाव वगैरे वगैरे नाही होतं, पण मला माहीत नसल्याकारणानं मी कुठलेही त्यांचं नाव टाकलं नाही आणि त्याच्यानंतर मी स्वतः त्यांचा नंबर घेतला। कारण कसं असतं दशावतारी क्षेत्रात नाव रूपाला आलं की नंतर त्यांचं नावसुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणून मी त्यांचा नंबर घेतला। मी त्यांना सन्माननीय महेंद्र पिंगुळकर साहेब यांना मी कॉल केला आणि त्यांना विचारलं की सर तुमचं असं गाणं मी म्हणतो, मी श्रीपाद आरोलकर म्हणून। ते म्हणाले लागले बोल श्रीपाद, मी तुला ओळखतो। आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी तुमचं गाणं म्हणतो पण मला तुमचं गाणंही माहीत नव्हतं, पण नीलकंठ म्हणून कोणतरी जे शिष्य आहेत त्यांच्यानी ते गाणं म्हटलेलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी मला सांगितलं मी त्यांना विचारलं, कारण जसं कोणतंही गाणं चोरता येत नाही तसं मी त्यांना सहज विचारलं की सर तुमचं गाणं मी हे बंद करू की चालू ठेवू? तर त्यांच्यानी मोठ्या मनाने मला सांगितलं ना हे नावारूपाला गाणं आलं आणि मला अभिमान आहे, म्हणजे त्यांना अभिमान आहे की दशावतारी क्षेत्रात कोणीतरी त्यांचं गाणं म्हटलं आवडीने, त्यांना न विचारता सुद्धा, तेव्हा त्यांना अभिमानास्पद वाटलं आणि त्यांनी पण स्वतःहून सुद्धा मला सांगितलं कधी अडलं तरी गाणं मला तू सांग, कुठलेही गाणे पाहिजे असते मी स्वतःहून तुला देईल। तर एवढंच या व्हिडिओच्याद्वारे मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्यामुळे हे नावारूपाला आलं, असंच प्रेम सर्वांचं मायबाबांचं माझे पाठीशी राहावं। धन्यवाद। या ठिकाणी बुवा महेंद्र पिंगुळकर म्हणजे पकवाज आणि हार्मोनियम म्हणजे बुवा ह्या दोन्ही जे कलाकार आहेत त्यांना ते शिकवत असतात आणि आपल्या माणगाव पंचकृषीतील एक नामांकित नाव आहे आणि कदाचित तुमच्या मालवण गावचे ते त्या साईडचेच आहेत आणि ते आहेत राहतात आणि त्यांनी अशा प्रकारचं हे करणं म्हणजे एक मोठ्या कलाकारांनी दाद देणं हे एक तुमच्यासाठी कौतुकास्पद आहे। निश्चितच असा नवनवीन प्रयत्न तुमच्या माध्यमातून हो, कारण सध्या जे दशावतार कलेला जे चांगले सुगीचे दिवस आलेत त्याच्यात नवनवीन काहीतरी सादरीकरण करण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून युवा कलाकारांकडून होत असताना आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मीना आत्माराम यूट्यूब चॅनलवर